माझ्या अवस्थेवरून तुम्हाला समजच असेल, भरपूर हालत खराब आहे. हालत खराब इन द सेन्स हीटमुळे, कारण गरमी खूप जास्त आहे. आपल्या मुंबईत तर आहेच आहे, पण पुण्यामध्ये सुद्धा आहे. आणि आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहोत. कोणता आहे भाऊ हा एरिया? मंगळवार पेठ. मंगळवार पेठ. मंगळवार पेठ. नवीन मंगळवार पेठ. आपण मराठी बोलूया. तर मग नवीन मंगळवार पेठ असा एरिया आहे, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही थांबलोय आणि जेवणाची ऑर्डर दिली. बरं झालं बाबा, कारण खाली उतरायची बिलकुल हिंमत नाही आमच्यामध्ये. आमच्या दोघांचे पण पाय गेलेत आणि हालत खराब आहे. इकडे बाल्कनी पण आहे, मस्त ओपन करून आहे ना, हवा इतकी सुंदर येते ना इकडे, म्हणजे मस्तच, प्रश्नच नाही. तर आता जस्ट जेवण ऑर्डर केलंय आपण. आणि मला तर म्हणजे नॉर्मल काही खाण्यापेक्षा मला ना शेजवान फ्राईड राईस खूप जास्त आवडतो. सो मग तेच ऑर्डर केलं. पटकन आता जेवण करून घेऊया आपण. आणि मी पटापट वाढते. तुला पण वाढू ना? सॉरी. अशी भूक लागली ना, कारण फक्त कर्जतचे वडापाव इतकंच खाल्ले, म्हणजे दुसरं काही खाल्लंच नव्हतं. आणि तहान वगैरे तर खूप जास्त लागली होती, कारण म्हणजे कधी कोणी गरमीतून बाहेर पडाल तर खूप जास्त पाणी हायड्रेट, म्हणजे बॉडी डिहायड्रेट असते, की आपली हायड्रेटेड होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्यांनी हॉटेलवाल्यांनी प्लेट पण दिलाय, स्पून पण आहे. वॉश करून घेऊ का? नाही, ठीकच आहे, पण वॉश करून घेऊ थोडंसं. भाऊ एक दोघाच आहोत, भाऊ बहीण, आणि मस्त मजा येते आम्हाला. टिपिकल आहे, तेच बोलते. हा टिपिकल आहे, पण इतकं भारी आहे ना, म्हणजे यार किती सुंदर आणि स्वीट, सिम्पल, एकदम सोबर. पण याच्यामध्ये घर पण वाटतं एकदम. त्या ऍक्च्युली हॉटेल रूम मध्ये घर पण वाटतं मला. लाकडाच्या खुर्च्या आहेत आणि सगळं एकदम टिपिकल आहे पूर्ण. आणि वाईबच खूप भारी. बघूया कसं जेवण. ऍक्च्युली हॉटेलचं जेवण नाहीये, दुसरीकडून असतं ते. सो मागच्या वेळेला आम्ही अलिबागला गेलो होते, हॉटेलचं जेवण इतकं खास नव्हतं, त्याच्यामुळे भाऊचा मूड खूप ऑफ झाला. त्याच्यामुळे आता मी चेक करून घेतलं. परत आपण तो ठाण्याचा 31 डिसेंबरचा ब्लॉग केलेला. ठाण्याचा पण कोणता? अरे चिंगू होती ना. हा हा हा. ठाण्याला गेलेलो 31 डिसेंबर नंतर मध्ये गेलेलो. हो, ते मी भाई समजलं. हॉटेलमध्ये गेलो ना, ते चायनीज. हा म्हणजे प्रॉपर चायनीज, पण चायनीज नाही मागवणार भाई साहेब. आय डोंट नो, स्मेल तर प्रॉपर चायनीज वाला नाही येत आहे. हे टपरीवाले असतात. हा, टपरीवाले म्हणजे छोटे चायनीज कॉर्नर असतात ना, त्यांच्याकडे पण चांगलं मिळतं. ठीक आहे, अभी क्या ही करेंगे. आता बाहेरच्या ठिकाणी आपण काय अपेक्षा करणार. अरे ह्याच्यामध्ये फ्लॉवर कोण टाकतं? ठीक आहे, हे घे. हा, हे थोडाच दिला. थोडं हे पण त्या लोकांनी द्यायला पाहिजे होतं ना. काय बोलतात ते, काट्या असतात त्या. मी जास्तच एक्सपेक्ट करते सगळ्या गोष्टी. थोडी टेस्ट कर. माहित नाही मला, तो तू घ्यायचं काम कर. थोडंसं तोंडात चाकून बघ ना. मला चटणी शेजवान कमी आणि टोमॅटो सारखी लागते, बट ठीक आहे. आपण रात्री प्रॉपर जेवण करूया. हे घे. थोडं खाली जायला पाहिजे. नाही आहे तेच. पण ऍक्च्युली आम्हाला जायला ना थोडी हिंमत पण नव्हती बाहेर, कारण ऊन पण आहे आणि आता डायरेक्ट बाहेर पडणार. आपण संध्याकाळीच बाहेर पडणार. सो आपण पहिले जेवण करून घेऊया. त्या जेवायला सगळ्यांनी बघूया, आता टेस्ट करून सांगते कसे झाले. बेस्ट आहे, म्हणजे खाऊ शकतो इतकं तरी आहे. चला मी जेवण करून भेटते तुम्हाला. मला वाटतं मी संध्याकाळीच भेटेन तुम्हाला. पुण्यात आल्यानंतर सेम डे आम्ही तुळशीबागेत सुद्धा गेलो. मस्त मस्त गोष्टी पाहिल्या. बाप रे, काय मार्केट आहे ते. मोठ्या चॅनलवर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर मी लिंक देतेच. त्याच्यानंतर बाप्पांचं दर्शन घेतलं. भूक खूप जोरात लागली होती आणि लेट पण खूप झाला होता, पण त्यातूनच आम्हाला एक हॉटेल ओपन दिसलं आणि तिकडे आम्ही आलो. या हॉटेलचं नाव नाही माहीत, पण इथली वाईब, इथला ॲम्बियन्स तर एकच नंबर होता आणि फूड पण बेस्ट होतं. आणि इकडे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. हे बघा, असे पाण्याचे फवारे, त्याच्यामुळे ना एकदम थंडगार वाटत होतं. मस्तच. पुण्यामधून पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आहे दिवस दुसरा. मी जस्ट फ्रेशन अप झाले. भाईसाहेब कपड्यांच्या बाबतीत त्यांना खूप हे होतं, म्हणजे की कपडे आपण आणले नाहीत, म्हणजे इकडे राहण्यासाठी म्हणजे जे कपडे आणलेच नाहीत मी, जे मी काढून ठेवले ते. पण वजन खूप जास्त होत होतं, त्या 2 ड्रेसने एवढं काही झालं नसतं, पण ठीक आहे, ते आणायला पाहिजे. त्याच्यामुळे हाच सेम कुर्ता मी घातलेला आहे. तर एनिवेज ते सगळं जाऊ देत. म्हणजे चेंज करणार आहे, आपल्याला जायचं आहे. अजून खूप फिरायचं आहे थोडंफार. जे मेन स्पॉट आहे, जे मंदारने अजून बघितले नाहीयेत, काही मी बघितले नाहीये, तर ते आम्हाला एक्सप्लोर करायचे आहेत. तुमच्यासोबत शेअर करणं ऑब्व्हियसली. काल तुळशीबागेतून मस्त असे कानातले घेतले होते, ते मी तुम्हाला दाखवते. फक्त 10-10 रुपयाचे. तर किती सुंदर आहेत ना ते कानातले, एकदम भारी आहेत. म्हणजे तर मी जस्ट घालून दाखवते. म्हणजे 10-10 रुपयाचे, पण अगदी नाजूक साजूक इतके सुंदर वाटतात ना, इतके छान आहेत. हे एक आहेत, हे मी आता घालते. आणि इकडे सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज इतका सुंदर येतोय ना, म्हणजे मी कॅप्चर केलं. सकाळ सकाळ स्टोरी पण ठेवली मी. उठले होते आणि आपला चेकआउटचा टाइम आहे 12,
तर विचार केला की आपण 12च्या थोडंसं आधी निघूया, कारण असं प्लॅन ठरलं होतं आमचं काल की म्हणजे असं डिस्कस करत होतो की आपण 12 वाजता नाही तर सकाळी 8 वाजता निघायचं, कारण आपल्याला ऊन पण जास्त लागणार नाही. पण आता जिकडे आपल्याला जायचं तिथून हे हॉटेल थोडंसं लांब आहे, म्हणजे 2 किलोमीटरवर आहे. तर पुन्हा येणं पुन्हा जाणं, मग बॅग्स घेणं, मग ते नको व्हायला म्हणूनच विचार केला की आपण 12च्या थोडंसं आधी निघूया. तर हे कानातले काही असे वाटतात, खूपच सुंदर वाटतात, ते नाजूक आणि दिसायला पण एकदम क्यूट वाटतात. पटकन आता रेडी होते. सनस्क्रीन लावलंय कारण आता उन्हातून थोडं फिरायचं आहे आपल्याला, आणि पिंपल्स तर भयानक आलेले आहेत, त्याचं काही विचारून सोय नाही. बघूया पिंपल्ससाठी तर काय करायला लागेल. बघा कम्प्लीट चेहरा काय ना काय आहे. नोजरिंग पण घातली होती तर तिकडे एकदम फोडी आणि ब्लड आणि ते सगळ्या गोष्टी सुरूच आहे तिकडे, तर मी त्याला काय हात नाही लावते. मला खूप जास्त टेन्शन आलंय. बट तुळशीचा पालाचं रस असं कोणतरी बोललं होतं आणि अजून 1-2 गोष्टी, तर त्या मी घरी गेल्यानंतर मग नक्कीच अप्लाय करेन त्याच्यावर. पण तत्पूर्वी आपण पटापट पॅकिंग करून घेऊया. पॅकिंग म्हणजे थोडेसेच आहे सगळं, पण थोडं सेट करू. हे बघा इकडे मी आता सगळा असा पसारा काढून ठेवलाय, तो फक्त प्रॉपर सेट करायचा आहे. तो फक्त एक मोजून 10-15 मिनिटात होऊन जाईल. आणि हे पण एक घातलेले आहे, सुंदर वाटतात एकदम नाजूक. तर आम्ही दोघं पण तयार झालेलो आहोत. भाऊ आहे मागे, तो पण रेडी झालाय. आणि आता पटकन तुम्हाला होम टूर दाखवते, रूम टूर दाखवते, कारण आपल्याला आता निघायचं आहे आणि इकडून चेकआउटचा टाइम पण आता ऑलमोस्ट अर्ध्या तासात होऊन जाईल. तर पटकन रूम टूर बघूया. बघा सुरुवातीला हा संपूर्ण पॅसेज एरिया आहे, जे हा संपूर्ण इकडून पॅसेज एरिया. इकडे पण रूम्स आहेत भरपूर, इकडे आमच्या बाजूला पण रूम आहे. त्याच्यानंतर आपण आतमध्ये एंटर करूया. एंटर केल्यानंतर हा एवढा मोकळा स्पेस मिळतो. इकडे कबर्ड आहे जिकडे आपण काही वस्तू ठेवू शकतो. इकडे ओपन स्पेस आहे, इथे पण आहे, खाली पण आहे. त्याच्यानंतर हा आहे मेन रूम, छोटासा कबर्ड, त्याच्यामध्ये ड्रॉवर आहे. इकडे काही पाण्याच्या बॉटल्स काही ठेवू शकतो, मोबाईल वगैरे. इकडे चार्ज करण्यासाठी पण दिलेला आहे. म्हणजे हा रूम आहे ना असं म्हणजे एकदम काय बोलतात टिपिकल असा रूम आहे. म्हणजे पुण्यामध्ये येऊन अशा रूममध्ये राहायची पण मजा वेगळी आहे. म्हणजे असं एकदम लॅविश किंवा असं एकदम भारीवाला नाही आहे, पण टिपिकल असा सुंदर वाटतो रूम. म्हणजे एकदम असा घरगुती वाईब येते या हॉटेलच्या म्हणजे रूममध्ये ना भाऊ. एकदम मस्त वाटलं, एकदम घरगुती अशी वाईब येते. सो आम्हाला तर खूप जास्त आवडलं. आणि येस, हा तर व्ह्यू मी खूप मिस करेन. बाय बाय. चला लेट्स गो. बरोबर आपण ऑन टाईम आहोत, म्हणजे 12ला 10 कमी आहे चेकआउट टाईम. सगळं पॅकिंग वगैरे काय राहिलं नाही ना. बघ एकदा नाही तर काही राहिलं असेल तर पाणी दे, मला थोडं पाणी दे प्यायला पाहिजे. तो कोणाचा आवाज आहे? कोकिळा. कोकिळाचा आवाज येतो ना सकाळपासून. एक बेस्ट आहे की लोकांना पाणी आपल्याला म्हणजे बाहेरून बिसलेरी आणायची गरज नाही, कारण यांच्याकडे ॲक्वा आहे. तर त्याच्यामधून ते लोक आपल्याला गरम पाणी पाहिजे असेल तर किंवा थंड. आता गरमीमुळे आम्ही लगातार थंडच मागवतोय. पण बघा ना कालपासून जवळजवळ 4-5 बॉटल झाल्या ऍक्च्युली. तर ते एक चांगली गोष्ट आहे की थंड पाणी आपल्याला असं फ्रीमध्ये, त्याचं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे काही पैसे नाही. ठीक म्हणजे बाहेरून आणायची गरज नाही, बाहेरून आणायची गरज नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण बरोबर 12 वाजता निघालो होतो. बट आता वाजला आहे बरोबर 1:15, कारण आम्ही भाऊचं एक काम होतं ते करण्यासाठी इथेच बसतोय. म्हणजे ग्राउंड फ्लोअरला जसं हॉटेल चेकआउट केलं तसंच तिथेच बसतोय. म्हणजे आम्हाला सकाळी ॲटलीस्ट 12 वाजता चहा नाश्ता करायचा होता. असा विचार केला होता की सकाळच्या वेळेला थोडंसं चहा नाश्ता होईल, म्हणजे दुपारच ऑलमोस्ट, पण चहा तरी होईल. बट आता जेवणाच्या टायमाला मला चहा घ्यावा लागतो आणि मी चहा घेणारच, कारण मला चहा पाहिजेच, त्याशिवाय माझा मूड फ्रेश होणार नाही. आणि भाईसाहेब इतकं काम रखडलेलं ना भाई, आणि ते पण डबल मेहनत झाली. आता ते काय सांगू तुम्हाला, जाऊ देता. बट मूड खराब नाही करायचे आपल्याला, कारण आता आपल्याला बऱ्याच गोष्टी फिरायच्या, थोडं काय फ्लॉवर पॉट मस्त वाटतं. चल भाई झालं का अजून किती वेळ, तर 2-3 मिनटं लागतील, आपण निघूया. बघा इकडे कचाकचक आवाज येतो. चला हॉटेलमधून थेट आलो आपण आता काहीतरी एक लंच करण्यासाठी किंवा म्हणजे थोडक्यात नाश्ता करण्यासाठी. आणि आता मिसळपाव वगैरे ऑर्डर केलेला आहे. खूप जोरात होते, सकाळपासून एक चहाचा गोड नाही आहे. सॉलिड भूक लागली. आणि तर्री बघ केवढी आहे. तर्री इकडे मिसळपाव हे सुरुवात करतो. देऊ का याच्यामध्ये ठीक आहे. काल रात्री आम्ही इकडे आलो होतो तुळशी बागेत मस्तपैकी फिरायला. तर मग इकडून आम्ही हे मँगो ज्यूस घेतले होते आणि आता पुन्हा आलोय कारण हे खूप भारी लागले आम्हाला टेस्ट. आणि 10 रुपयात 1 ग्लास. काय भारी ना. त्याची टेस्ट आहे ना ओरिजिनल आहे का. जोगेश्वरी वडेवाले त्यांच्या समोर. कुठे आहे हे मला इथे, त्याच्या समोर नाही, त्याच्या जस्ट लागून. हे सिद्धेश्वर प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे ना, त्याच्या जस्ट इकडे खाली.
आदल्या दिवशी आपण रात्रीचं दर्शन बाप्पांचं बाहेरूनच घेतलं, त्याच्यामुळे आज विचार केला की मंदिरात तर जायलाच पाहिजे बाई. पण एवढी जास्त गर्दी होती ना, म्हणजे शुक्रवार असून सुद्धा एवढी गर्दी. मला एक सांगा, पुण्यात जे राहतात रोजच अशी गर्दी असते की नेमकं सॅटर्डे संडेच असतं? पण फ्रायडे होता तरी पण भाई खूप जास्त गर्दी होती. पण आम्हाला दर्शन खूप मस्त मिळालं. बघा छोटा मुलगा मोठ्यांचे फोटो काढतो. हाव स्वीट. इथे मस्त आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि छान एकदम वाईट तर वेगळीच आहे. आणि आज तर गर्दी एवढी आहे ना, बाप रे. असणारच, कारण सॅटर्डे संडे आहे, खूप जास्त गर्दी आहे. काय पुण्याचं दैवत आहे, आराध्य दैवत. एकाच दिवशी नाही, दररोजच गर्दी असते. ते आता आपण नाही काल बघितलं, काल पण दोन्ही बाजूला. तिकडे तो जो स्पॉट आहे तिकडे समोर ना, तिकडे पण खूप गर्दी असते, कारण समोरून आपल्याला बाप्पा दिसतात, कारण तिकडे काचेने दिसतात, पण खूप गर्दी आहे. तर आपण चालू लाल महलमध्ये. पहिल्यांदा जाणार आहे, पहिला एक्सपिरियन्स. आणि मला आतापर्यंत माहीत नव्हतं की दगडूशेठ मंदिराच्या जवळच लाल महलसुद्धा आहे. तो आता खूप भारी वाटत आहे. तो चला पटकन जाऊया. इथे समोरच शनिवार वाडा, इथे लाल महल, तिथे थोडंसं पुढे गेलं दगडूशेठ मंदिर.